एका IAS महिला अधिकाऱ्याशी गिरीश महाजनांचं बोलणं झालं. हा आरोप मी स्वतः केलेला नाही. हा आरोप गगनभेदीचे अनिल थत्ते यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये अमित शहांचा उल्लेख केलेला आहे की अमित शहांकडे या संदर्भामध्ये CDR उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे उगाचच गिरीश महाजनांनी माझ्या नावाचं नाव घेऊन नादळ आपट करण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्यांनी या ठिकाणी पुरावे मागायचे असतील, अन्य काही सांगायचं तर अनिल थत्तेंशी मागावे ना. नाथाबोल कशाला पुरावे मागत राहत आहेत. आणि त्यामध्ये अनिल थत्तेंचं जे आहे तर त्यात तथ्य आहे की नाही तथ्य आहे हे तुम्ही शोधा. अन्यथा अनिल थत्तेंवर काही कार्यवाही करायची असेल तर ते तुम्ही करा. पण उगाच नाथाभाऊचं नाव कशाला घेता. नाथाभाऊनं कधी तुमच्यावर ॲलिगेशन या संदर्भामधले केले नाही की IAS अधिकाऱ्याच्या बरोबर तुमचं बोलणं झालं आहे असं कुठलाही मी केलं नाही. तो अनिल थत्तेंच्या त्या चॅनलचा हवाला देऊन मी बोललो होतो. एकनाथराव खडसे यांनी युटर्न केलेला आहे. मी आरोपच केला नाही बुवा असं म्हणणं आहे त्यांचं. तुमच्यावर आरोप केलाच नाही बुवा. कोण अशी ज्यावेळेस पडतं ते त्यावेळी युटर्न घेतात नेहमीच त्यांचं असं. आता पुढे काय काय होतं बघू. मी आता बोलत नाही सध्या. पुढे काय काय होतं बघा. पण त्यांनी युटर्न केलेलं आहे भाऊ. आता बोलणे की मी असं बोललोच नाही, मी असा आरोपच केलेला नाही. त्यांच्या स्टेटमेंटवरती स्टेटमेंट केले. भाऊ साधारण आधी बघायला गेला दुसऱ्यांचं नाव घेऊन बोलायचं आणि नंतर आता हे वक्तव्य करायचं, नेमकं कसं पद्धतीने खडसे करतात तेच म्हणतोय. बघा पुढे काय काय होतं बघू आपण. आता ते काही बोलत येत सध्या जास्त. बघा बघू आता काय काय पुढे कधीपर्यंत हो बघू ना. त्यांनी आरोप केले तेवढे गंभीरता बघू ना काय काय.